म्हणतो तो स्वर्गात जाणार जो फक्त मुखाने म्हणतो तो स्वर्गात जाणार नाही. आणि म्हणून आपण आज एक शास्त्रभाग वाचला, विशेषतः मत्ती वर्तमानाचा 16वा अध्याय आहे. त्या 16व्या अध्यायाच्या काही वचनांमध्ये आपण वाचत असताना त्याची हेडिंग फार सुंदर येते होती. आणि ती हेडिंग अशा पद्धतीने होती की आत्मत्यागाचे आमंत्रण. प्रेज लॉर्ड. आत्मत्यागाचे आमंत्रण. आता हे कोण बोलत आहे? कोण बोलत आहे? शिष्य बोलत आहे का? शास्त्री परुषी म्हणत आहे का? सदुकी म्हणत आहे का? तर स्वतः देवाचा एकुलता एक पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो तुम्हाला आणि मला आणि कशाच पद्धतीने त्या शिष्यांना काय आता तुम्हाला आत्मत्यागाची गरज आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? कोणी जर उघडला असेल तर ते वाचा. मत्ती वर्तमानाचा 16वा अध्याय 24वा वचन. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, बघा आता इथं प्रभू येशू काय म्हणत आहे? ज्याची कोणाची इच्छा असेल, सगळ्यांना बळजबरी ज्याची कोणाची इच्छा असेल, ज्याला कोणाला वाटतं की माझ्या मागे चालावं, ज्याला कोणाला वाटतं की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, ज्या कोणाला वाटतं की पित्यापर्यंत पोहोचण्याचा एकलौता मार्ग मी आहे, मीच एक असा आहे जो तुम्हाला ख्रिस्तापर्यंत देवापर्यंत नेऊ शकतो, मीच एक असा आहे जो तुम्हाला स्वर्गापर्यंत नेऊ शकतो, मीच एक असा आहे जो तुमच्या पापाची क्षमा करू शकतो, मीच एक असा आहे जो तुमचे रोग मुक्त करू शकतो, तरच माझ्या मागे. प्रेज लॉर्ड. तरच माझ्या मागे आणण्यात माझ्या मागे येऊन ज्याला कोणाला माझ्या मागे येण्याची इच्छा असेल, म्हणजे सांगतं माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःच नाकारावे. प्रेज लॉर्ड. काय करायचं आहे? त्याचं स्वतःला नाकारायचं आहे आणि काय करायचं? आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे चालायचं. आपण इथं वधस्तंभाची एक प्रकारचा वधस्तंभ, असे वेगवेगळे प्रकारचे वधस्तंभ होते. 6 प्रकारचे त्यावेळेस वधस्तंभ असायचे. एक जो आपण असा प्लस साईड बघत आहे, एक असा असायचा, एक फक्त आडवा असायचा, एक फक्त उभा असायचा, एक असा क्रॉस असायचा. असे 6 प्रकारचे वधस्तंभ होते. पण प्रभू येशू ख्रिस्त विशेषतः या वधस्तंभाकडे का आपण म्हणत आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ केला होता. ज्यावेळेस मत्तीमध्ये लिहिलेला आहे तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला होता. मग आता तो गेल्यानंतर जर म्हटला असता तर आपण विश्वास केला असता. पण काय असं प्रियानो या ठिकाणी घडलेलं आहे? काय त्याच्या मागे सत्य आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जिवंत असताना पण तुम्हाला आणि मला म्हणतो की तुम्ही काय करा? तुमचा वधस्तंभ घ्या. आणि आपण बऱ्याच वर्षांपूर्वी मला माहिती आहे शरणपूरमध्ये रॅली काढली जाते आणि रॅलीमध्ये काय केलं जातं? एक क्रॉस बनवला जातो आणि पाठीवर दिला जातो आणि आपण तो देखावा करत म्हणजे एक व्यक्ती पुढे चालतो आणि तसंच आपण देखावा करत आपण पूर्ण शहरामध्ये आणि शहराच्या मुख्य मार्गामध्ये फिरतो आणि त्या लोकांना काय दाखवतो? वधस्तंभ दाखवतो. म्हणजे वधस्तंभामध्ये काहीतरी महत्व आहे. या वधस्तंभाचा काहीतरी अर्थ आहे आणि तो अर्थ काय आहे का? येशू असं म्हणतो की ज्याला कोणाला माझ्या मागे येण्याची इच्छा असेल, बघा काय येण्याची इच्छा असेल मी तुम्हाला सांगितलं, पण ज्याला कोणाला यायचं असेल त्याने स्वतःला नाकारायचं आहे, तर आपला वधस्तंभ घेऊन चालायचं. आज प्रभू येशू आपल्याला म्हणत आहे का प्रत्येकाने आपला क्रॉस घ्या, एक लाकडी क्रॉस करा आणि रोज जिथं जाल तिथं घेऊन जा, तरच तुम्ही ख्रिश्चन. असं आहे का? तरच तुम्ही ख्रिश्चन. त्या वधस्तंभाचा ते वधस्तंभ पाप संपण्याचं ठिकाण. किती लोक आम्ही म्हणते वधस्तंभावर येशू ख्रिस्त गेला आणि काय म्हणला? पूर्ण झालं आहे. काय पूर्ण झालं आहे? मानवाच्या तारणाचं काम पूर्ण झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणावरती पूर्ण झालेल्या आहेत. जर तुम्हाला तिकडे यायचं आहे, तुम्हाला वधस्तंभ घेऊन चालायचं आहे, रोज आणि रोज तुमच्या मनात येणारे सर्व पापाचे विचार, सर्व ते विचार ते तुम्हाला देवापासून लांब करतात, ते त्या वधस्तंभावर. प्रेज लॉर्ड. बोले येशू मसीह की. बोले येशू मसीह की. तुम्हाला आणि मला वधस्तंभ घेऊन चालायचा आहे, म्हणजे फिजिकल क्रॉस घेऊन नाही चालायचा, तर क्रॉस अशा पद्धतीने घेऊन चालायचा की क्रॉस एक चिन्ह दाखवतो त्यागाचं आणि आपल्याला काय त्यागाचं आहे तर आपल्याला आपला पाप, आपला मानवी स्वभाव त्यागायचा. बघा जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये मानवी स्वभाव असेल तोपर्यंत एक व्यक्ती आत्मिक बनू शकत.
एक प्रकार, दोन प्रकारचे लोक असतात, एक आत्मिक आणि एक स्वाभाविक. जसे जसे आपण सर्वजण होतो. जो आत्मिक व्यक्ती आहे तो कशाच्या प्रेरणेने चालतो? बायबल सांगतो तो आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. पण जो मानवी स्वभाव असलेला व्यक्ती आहे तो कोणाच्या प्रेरणेने चालतो? त्याच्या मनाच्या ज्या इच्छा आहे, त्याच्या मनाला जे पटत आहे, त्याच्या मनाला जे आवडत आहे, त्याच्या बुद्धीला जे पटत आहे, त्याच्या डोळ्याला जे चांगलं वाटत आहे, ते सर्व नाकारायचं आहे. आणि म्हणून या वचनाच्या पहिल्या भागात येशू म्हणतो की जो कोणी स्वतःच नाकारतो, जो कोणी स्वतःला नाकारेल तोच माझ्या मागे येईल. म्हणजे आपले सगळ्यांचे विचार आपल्याला बाजूला ठेवायचे आहे आणि या 40 दिवसांमध्ये कोणत्या विचारांवरती मदत करायचं आहे? प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आपल्याला आपले सगळे विचार बाजूला ठेवून आपल्या रोज दिवाने असं होणार नाही की या 40 दिवस आपल्याला पाप करण्याची इच्छा होणार, पापाचे विचार येणार, रोज येते, रोज येते, रोज येते. पण ते पापाचे विचार वधस्तंभ घेऊन चालत असताना काही दिवसापर्यंत आणि ते सगळे विचार त्या ठिकाणावरती नष्ट करायचे, थांबायचे आहे. मग आता जर आपण बघितलं की जर आपल्याला वधस्तंभ घेऊन चालायचं आहे तर आपल्याला मानवी स्वभाव काय उपयोगाचा? आपल्याला आत्मिक स्वभाव आपल्या जीवनामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आत्मिक बनणार नाही, जोपर्यंत आत्मिक आपली वाढ होणार नाही, जोपर्यंत आपण आपल्या जो आत्मिक गोष्टीचा जो स्तर आहे तो जोपर्यंत वाढणार नाही, तोपर्यंत रोज आणि रोज तुमचा शरीर तुमच्या आत्म्यावरती हात होणार. पाऊल म्हणतो, बघा लक्षात पाऊल काय म्हणतो? माझ्या मनात इच्छा होती की मी सगळं चांगलं ते करावं, पण माझ्याकडनं चांगलं काही घडत. चांगलं करण्याची मी इच्छा करतो, चांगलं करण्याचं माझ्या मनात असतं, चांगलं करण्याचं मी नियोजन असतं, पण जेव्हा मी कृतीत करायला जातो तेव्हा माझ्याकडनं सगळं चुकीचंच घडतं आणि ते करणारा मी नाही तर माझ्या ठाई बसणारं काय आहे? काय आहे? माझ्या ठाई बसणारं ते पाप आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे जर तुम्ही कुठलं चांगलं करत आहात, चांगलं करण्याचे तुमच्या मनात विचार येत असतील, अनेक वेळा असं होतं ना आपल्यासोबत, आपल्याला असं वाटतं, आपण ज्यावेळेस खूप प्रार्थना करतो, आपण देवासोबत जास्त वेळ घालतो, आपल्याला असं वाटतं की आता मी जावं आणि गरिबांना काहीतरी डोनेट करावं, मी आता जावं देवासाठी काहीतरी करावं, आणि लगेच थोड्या वेळाने आपले विचार होतं ना असं आपला मानवी स्वभाव, मानवाच्या शरीरात बसणारं जे पाप आहे ते आपल्या आत्म्यावरती काम करतं आणि आपल्याला आत्मिक गोष्टी करते. प्रत्येक त्या आत्मिक गोष्टी करण्यापासून तर आपल्याला वंचित करून ठेवतो, आपल्याला मागे करून ठेवतो, आपल्याला पुढे जाऊ देत नाही. आणि याच सगळ्या कारणांना ओव्हरकम करण्यासाठी त्याला आपण जर म्हणजे त्याच्यावरती जय मिळवण्यासाठी आपण 40 दिवस 40 रात्र आपण काय करतो? 40 दिवस कसले असतात? उपास असतात. आणि त्या दिवसात मी म्हणेल असं काही नियमित ठरलेलं नाही की तुम्हाला या 40 दिवस उपास करायचा आहे, पण तुम्ही कधीही उपास करू शकता. पण उपासाच्या मागचा उद्देश काय आहे? तुमचं आत्मिक स्तर वाढवण्याचा, तुमचा आत्मा बलवान होणं गरजेचं आहे. म्हणजे तो सैतानाच्या पुढं कितीही त्यांनी तुमच्या पुढे डावपेच टाकले, कितीही त्यांनी तुम्हाला भुरळ घालायचा प्रयत्न केला, तरी तुम्ही त्याच्यावरती कधीच हावी होऊ शकणार नाही, त्याचे विचार तुमच्यावरती कधी हावी होऊ शकणार नाही. पण तुमचा आत्मा, जो देवाने दिलेला पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल, तो तुम्हाला रोज आणि रोज आणि रोज आणि रोज त्याच्या मागे. आमेन. बोल येशू मसीह की जय. म्हणून आपल्याला आत्मिक गोष्टींकडे जर लक्ष द्यायचं आहे तर मी तुम्हाला एका वचनाकडे घेऊन जाईल आणि त्याच्या फक्त 3 गोष्टी सांगून मी या ठिकाणी थांबेल की कशा पद्धतीने आपण आत्मिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे, किंवा आत्म्याची आपल्याला काय एवढी आवश्यकता आहे, कशाला काय ते भाग आहे ज्या भागावरती आपल्याला आत्मा सहाय्य करतो आणि आपल्याला तो जय देत असतो. स्तोत्रसंहिता याचा 23वा अध्याय आपण प्रत्येकाने वाचलेला आहे. स्तोत्रसंहिता 23 असं मला वाटत नाही कोणी असं ज्याला पाठ नसेल. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे संडे स्कूलमध्ये पहिलं वचन काय शिकवलं जातं? स्तोत्रसंहिता 23 शिकवलं जातं. मुलांना किंवा आपण जे इतरांना वचन सांगतात ते पण आपण पहिलं वचन कुठलं सांगतो? स्तोत्रसंहिता 23 ते छोटं आहे आणि ते सोपं आहे, एकदम सोपं आहे, प्रत्येकाला आवडणारं वचन आहे. स्तोत्रसंहिता 23 याच्या 5व्या वचनाकडे यावेळेस आपण लक्ष देऊ आणि त्याच्या दुसऱ्या भागाकडे जर आपल्याला कोणास पाठ असेल तर आपण ते बोलू शकता किंवा आपण वाचू शकता. स्तोत्रसंहिता 23 याचा 5वं वचन. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट वाढवतो. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करतोस. तू माझ्या डोक्याला काय करतो? तेलाचा अभिषेक करतो. बोल येशू मसीह की, बोल येशू मसीह की. परमेश्वर आपल्या डोक्याला काय करतो? तेलाचा अभिषेक करतो. आणि मी ज्यावेळेस महिलांसोबत मी गेलो होतो त्यावेळेस मी कुटुंबामध्ये याच विषयावर
कोण आहे? तुम्ही बोलू शकता, तुम्हाला काय असेल बोलण्यास प्रॉब्लेम सगळ्यांना प्रॉब्लेम. स्तोत्र संहिता 23 कोणी लिहिलेला आहे? दावीद राजाने स्तोत्र संहिता 23 लिहिलेला आहे. स्तोत्र संहिता 23 त्यातला जो रचनाकर्ता आहे तो दावीद आपल्याला माहिती आहे. दावीदाचा व्यवसाय काय होता? बघा तुम्ही बोलले नाही तर मी पुढे सोडून खाली येईल. मग तुमच्या जवळ उभा राहिला जोपर्यंत उत्तर देते तोपर्यंत उभा राहा. त्याचा व्यवसाय काय होता? त्याचा व्यवसाय असा होता की तो मेंढर राखायचा. त्याच्या वडिलांची मेंढर होते, त्या मेंढर राखण्याचं काम दावीद राजा करायचा. त्याच्याकडे स्वतःची देखील राखायची मेंढर होते, पण त्याच्या वडिलांच्या मेंढराचं राखण करणारा असं दावीद. आणि म्हणून ज्यावेळेस तो परमेश्वराकडे बघतो, आता आपल्याला स्वाभाविकरित्या आपल्या प्रत्येकाच्या स्वभावामध्ये एक येऊन जातात. मी जसं उदाहरण देऊन सांगेन, मी माझ्या पेशाने इंजिनियर आहे, तर ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगकडे बघतो मला आठवतं की सगळ्यात पहिला इंजिनियर प्रभाव, कारण त्याने सगळ्यात पहिले काय केलं आहे? तारू बांधलेला आहे. तारू बांधणार म्हणजे पहिला इंजिनियर आपण नाही तर कोण होता? म्हणजे इंजिनिअरिंगची सुरुवात करून आहे मित्रांनो, इंजिनिअरिंगची सुरुवात करून आहे. प्रत्येक ती गोष्ट जी आज तुम्ही बघत आहात, फर्निचर फार सुंदर आहे. फर्निचर सगळ्यात पहिले कोणी बनवलं? नोहरांनी बनवलं. सगळ्यात उत्तम होतं बघा, म्हणजे ज्या व्यवसायामध्ये आपण असतो किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असतो त्या क्षेत्राच्या आधारावर आपण परमेश्वराला नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जो डॉक्टर असतो तो परमेश्वराकडे डॉक्टरने काय सांगतो की माझ्याकडे लोकांना आरोग्य मिळतं पण तुझ्याकडनं मला आरोग्य. म्हणून ज्यावेळेस दावीद राजा या ठिकाणावर उभा राहतो, ज्यावेळेस तो 23वा स्तोत्र लिहितो, ज्यावेळेस तो 23वा स्तोत्राविषयी म्हणतो, त्यावेळेस तो म्हणतो परमेश्वरा तू माझा मेंढपाळ आहे. आणि आता मला काय होते पडणार नाही, कारण त्याचा व्यवसाय मेंढपाळाचा होता. तो स्वतः एक मेंढपाळ आहे आणि त्याला स्वतःला माहिती आहे की मेंढपाळ असताना मला माझ्या मेंढरांची काळजी घेणं गरजेचं आहे. मला माझ्या मेंढरांसाठी सगळं काही करणं, त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, आता तो मधल्या भागावरती उभा राहतो, या बाजूला परमेश्वराला ठेवतो आणि या बाजूला मेंढरांना ठेवतो. आणि म्हणून तो म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. जसं मला सर्व लागणाऱ्या गोष्टी परमेश्वर पुरवतो तसंच मी देखील माझ्या मेंढरांना. म्हणजे तो देवाची तुलना करत आहे. कशा पद्धतीने परमेश्वर चांगला मेंढपाळ आहे, परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे आणि कशा पद्धतीने दावीद एक उत्तम मेंढपाळ आहे. आणि म्हणून तो ते सगळं स्तोत्र लिहित असताना लिहिता तो 5व्या वचनाकडे येतो आणि 5व्या वचनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तो आपल्याला सांगून जातो आणि तो आपल्याला बोलतो की देवा तू माझ्या डोक्याला काय करतो? प्लीज लॉर्ड, तू माझ्या डोक्याला काय करतो? तेलाचा अभ्यंग करतो. म्हणजे दावीद पण त्याच्या मेंढरांच्या डोक्याला, समजतंय मला काय सांगायचंय? दावीद राजा तो स्वतः त्या मेंढरांच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो आणि तो त्या गोष्टीला लिहितो. आणि आपण वर्ष आणि वर्ष वाचत आलेलो आहे, पण याच्या मागे काहीतरी रहस्य. किती लोक ते रहस्य ऐकत आहेत? किती लोकांना वाटतं की ते रहस्य आपल्याला शिकायचं आहे? बायबल सांगतं, जर बायबल तुम्ही वाचून बघितलं बायबलच्या नुसार तेल हे कशाचं प्रतीक आहे? कसलं प्रतीक आहे? महिलांना माहिती आहे, म्हणून महिला बरोबर शांत बसले आहे, त्यांनी दुसऱ्याला संधी दिलेली आहे, बरोबर स्तुती असं. कसलं प्रतीक आहे? 10 कुमाऱ्या, त्यातल्या 5 कशा होत्या आणि 5 मूर्ख. शहाण्या कोणाला म्हटलंय? ज्यांच्याकडं तेल होतं. बायबल सांगतं ज्यांच्याकडे तेल होतं, त्या तेल असणाऱ्या त्या स्त्रिया त्यांचा दिवा विझला नाही, त्यांचा दिवा पेटत राहिला. आणि ज्यावेळेस वर आला, वराने तेल नसलेल्या 5 स्त्रियांना पाठवून दिलं, पण तेल असणाऱ्या 5 स्त्रियांना स्वतःबरोबर घेतलं. बायबलनुसार जर तुम्ही बघितलं तर तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. माझ्या प्रिय बिना पवित्र आत्म्याचा आपण वरासोबत ते येशू ख्रिस्तासोबत कदाच जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. बायबल नुसार तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि आता दावीद राजा ज्यावेळेस स्वतः मेंढपाळ आहे, तो त्याच्या मेंढरांच्या डोक्यावरती तेलाचा अभंग करतो. त्याच्या डोक्यात त्याच्या मस्तकाला तेल लावतो. आणि का लावतो ते कारण आपण बघूया. त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण, जे मेंढरू आहे ते रानात ज्यावेळेस खाणं पिण्यासाठी ते जात असतं, त्यावेळेस त्या ठिकाणावरती माशा असतात आणि त्या माशा काय करतात? त्याच्या नाकावर बसतात. काय करतात? त्या मेंढराच्या नाकावरती बसतात आणि त्या नाकावर बसल्यानंतर त्या मेंढराला चिडचिड, इरिटेशन हे फील व्हायला लागतं आणि मेंढराला काय आपल्यासारखे हातपाय काय करून माशी धरतो. म्हणून ते काय करतात? कालांतराने ती माशी त्याच्या नाकावरती बसून
चिडचिड चिडचिड इतकी त्या मेंढराची वाढती तर मेंढरू जातो आणि काय करतो, आपलं डोकं दगडाला आपटतो आणि आपला जीव संपतो. काय करतो, स्वतःचं डोकं तो पळत जातो आणि त्या दगडाला आपटतो जोरात आणि त्याचा जो जीव आहे तो देऊन टाकतो. बायबलनुसार ते पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. बायबलनुसार जे फ्लाईज आहे किंवा ज्याला किडे म्हटले आहे ते किडे सैतानाचं प्रतीक. आपण मेंढर आहोत, सैतान आपल्या जवळ येतो. बघा बायबल सांगतं जर तुम्ही मेंढराकडे जर बघितलं तर त्या मेंढराच्या डोक्यावरती त्यावेळेस तेलाचा अभिषेक केला जातो. ते तेलाचा अभिषेक त्याच्या डोक्यावरती राहतो, डोक्यावर तो नाकावर उतरतो आणि त्या ठिकाणी तेल असतं त्या ठिकाणी माशा बसू शकत नाही. ज्या ठिकाणी त्या लोकांमध्ये पवित्र आत्मा आहे सैतान त्याच्या जवळ येतो. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये काय होतं, आता हे आपण मेंढराविषयी तर बघितलं पण आपल्या जीवनामध्ये आपण बघूया. आपण पण ज्यावेळेस रोज आणि रोज आपलं जीवन जगत असतो सैतान एक विचार घेऊन तुमच्या आणि माझ्या तो एक विचार घेऊन तुमच्या आणि माझ्याजवळ येतो की तुझं काही चांगलं होणार नाही, तुझी काळजी करणार कोण नाही, तुझ्यावर प्रेम करणार कोण नाही, तुझं कधीच चांगलं होणार नाही. आपण त्या विचारांना आपल्या नाकावरती बसतो. सैतानाचे सगळे विचार आपण कुठे बसतो, आपल्या नाकावरती बसू देतो आणि हळू 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 ते विचार कुठे जायला लागतात. रात्री ज्यावेळेस आपण बिछाण्यात झोपलेलो असतो आपल्याला आठवतं खरोखर हा म्हटला माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, बघ माझा नवरा माझ्याशी कसा, बघ माझी पत्नी मला कशी वागवते, बघ माझी आई माझ्याशी कशी वागवते, बघ हे जे नातेवाईक त्यांच्यासाठी मी एवढं भांडण तंडण केलं ते सगळे नातेवाईक माझ्याशी खरंच म्हटलं की माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. सांगतो ज्या प्रकारे ते किडा ते जे मासे आहेत ते अंडे द्यायला लागते, सैतान पण आपल्या डोक्यामध्ये अंडे देतो. तर रोज एक विचाराचा अंडा देतो की आज असं होऊ द्या तसं, एक असं मग तसं, आणि मग त्या विचारांनी आपण घडून जातो आणि म्हणूनच ख्रिस्ती लोक डिप्रेशन सुरू. प्रेज लॉर्ड. म्हणून ख्रिस्ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो. जर तुम्ही एखाद्या डिप्रेस असणाऱ्या व्यक्तीला जर विचारलं की तू डिप्रेशन मध्ये का आहे तर तो सांगेल की मी ओव्हर थिंकिंग करतो. प्रेज लॉर्ड. मी काय करतो, ओव्हर थिंकिंग करतो. बरं काय ओव्हर थिंकिंग केली, जॉबचं खूप रिसेशन आहे, मला काय चांगलं जॉब मिळणार, माझं वय 30 झालेलं आहे, माझं काय लग्न होणार, मला चांगली मुलगी आता काय मिळणार, माझं वय 50 झालं आहे, मला स्वतःचं घर आता काय मिळणार, काय त्या भाड्याच्या घरात रोज राहून 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 कंटाळलो आता मला चांगलं वाटत नाही. हे विचार हे ओव्हर थिंकिंग आपल्या डोक्यावरती काबू करतात, आपल्याला डिप्रेशनमध्ये टाकतात, आपल्याला एन्झायटीमध्ये टाकतात, आपल्याला विचारांमध्ये टाकतात आणि मग एक दिवस येतो तो माणूस उठतो आणि स्वतःला त्या पक्षाला थांबवून आपला दिवस. मी इतर लोकांविषयी बोलत नाही, मी ख्रिस्ती लोकांविषयी. बघा मी नेहमी सांगत असतो मी प्रॅक्टिकल मिनिस्ट्रीमध्ये बिलीव्ह करतो. प्रॅक्टिकल मिनिस्ट्री जे गरजेचं आहे ते देणं गरजेचं आहे. मी तुम्हाला काल्पनिक गोष्टी इथं सांगत नाही बसणार की असं होऊ शकतं तसं. आजची भाकर आपण परमेश्वर म्हणतो तेव्हा तुम्हाला माझी रोजची भाकर काय आहे, आजची गरजेची भाकर आहे. आज लोक डिप्रेशन एन्झायटीने मरत आहे. का बरं, कारण सैतान त्याच्या इथपर्यंत पोहोचलेला आहे. तुमच्या नाकापर्यंत तो असेल तर त्याला इथंच पण जर तुमच्या डोक्यात गेला घर केलं. अनेक लोकांना मी आज एक प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. आजकालचे तरुण स्टॉक मार्केटमध्ये काय करतात, स्टॉक मार्केट चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, लक्षात घ्या. स्टॉक मार्केट चुकीचं नाही, पण द्रव्यांचा लोभ हा सर्व प्रकारच्या अनितीचं उगम. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं चुकीचं नाही, पण स्टॉक मार्केटच्या लालचमध्ये पडणे 100% चुकीचं आहे. अनेक लोक त्या स्टॉक मार्केटमुळे त्यांनी मोठे मोठे घरं घेतले आणि ते मोठे मोठे घरं विकून आता ते रस्त्यावर आणि आज त्याच्याकडे पर्याय काय, आम्हाला अधिक कुठे असतो मला बरं वाटत नाही, आता मी सुसाईड करायला चाललेलो आहे, आता मी सुसाईड करायला चाललेली आहे, आता मला माझं जीवन संपवायचं आहे. बघा मला तुम्हाला काय सांगायचं आहे, ती छोटीशी मासी तिला तुम्ही नाकाजवळ येऊ दिला, ती विचार करत करत तुमच्या डोक्यापर्यंत गेली. आणि आपल्या शरीरावर जर काबू करायचा असेल तर आपल्या ते म्हणतात एक मन आहे सर चला म्हणतो तर हे आपल्याला पाठायचं आहे एकदम. म्हणून आपण बघतो की बायबल
तुम्हाला ते त्रास देऊ शकणार नाही. किती चुकीचे विचार आले, जर सैतान तुमच्या डोक्यात विचार टाकले तुझ्यावर कोणी प्रेम करत नाही, लगेच पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल येशू म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. जर सैतान तुम्हाला सांगेल तुझी कोणी काळजी करत नाही, तुझ्यासाठी कोणी उभा नाही, तर प्रभू येशू म्हणतो की तुमच्या दाराच्या बाहेर उभा आहे आणि तुझं दार ठोकत आहे. जर तुम्ही म्हणाल की सैतान तुम्हाला सांगेल की तू कधी बरा होऊ शकणार नाही, तर येशू म्हणतो तुझ्यासाठी 39 पटल्याचा मार झालेला आहे. हे सगळ्यांची आठवण तुम्हाला केव्हा होईल, ज्यावेळेस तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याने प्रेज लॉर्ड पवित्र आत्म्याने भरण्यासाठी हे 40 दिवस आपण हे 40 दिवस मागे 2025 वर्षांपर्यंत आपण कसे आले मला माहित नाही, परंतु या 2025 मध्ये आपल्याला आत्म्याने भरल्याशिवाय नाही. प्रार्थना करा रोज, उपवास करा रोज, आणि केवळ मनापासून आत्म्याने मला भरायचं आहे. म्हणून पहिलं कारण जे आपण बघितलं की का बरं तो मेंढपाळाच्या मेंढराच्या डोक्यावरती गेल्याचा आपण करतो, तर सैतान त्याच्या डोक्याचा ते किडे त्याच्या डोक्याचा ताबा घेऊन त्याचं जीवन संपवायचा प्रयत्न करतो, आणि तशाच पद्धतीने पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो, आपल्या डोक्याचा ताबा घेतो आणि आपल्या सगळ्या चुकीच्या विचारांपासून दूर ठेवतो. त्यानंतर दुसरं कारण आहे की जे मेंढर असतात, जे मेंढर कळपामध्ये राहत असतात, त्यांच्यामध्ये देखील चढावड असते आणि ते एकमेकांना इजा पोहोचवण्यासाठी आपल्या डोक्याचा वापर करतात. म्हणून ते काय करतात, एकमेकांना टक्कर देण्यासाठी ते रोज प्रयत्न करत असतात, हे सिद्ध करण्यासाठी की वर्चस्व कोणाचं आहे हे सिद्ध करण्यासाठी ते रोज एकमेकांची लढाई करत असतात. आणि म्हणून जो मेंढपाळ आहे ना, तो काय करतो, दोघांच्याही डोक्याला तेल लावतो. म्हणजे ज्यावेळेस एकमेकांना मारायला येते ते एकमेकांना स्पर्श करून निसटून जाते, एकमेकांना इजा पोहोचू शकणार. अशाच पद्धतीने आज ख्रिस्ती जीवनामध्ये आपली चढाओढ आहे. हा मोठा की मी मोठा, याचं चांगलं की त्याचं चांगलं, हा चांगल्या पदावर कमी चांगल्या पदावर. मला सांगा चर्चमध्ये आज भांडणे कशाने भांडणे, आत्मिक गोष्टी भांडणे, कोण जास्त उपवास प्रार्थना करेल याला घेऊन भांडणे, कोण जास्त वेळ प्रार्थना करावी याला घेऊन भांडणे, कोण जास्त वेळ बायबल वाचेल याला घेऊन भांडणे, की कोणाचं वर्चस्व जास्त याला घेऊन. फक्त तुम्ही आले आणि सराव नाही केला तर अहंकार माणसाला संपवतो, अहंकार माणसाला संपवतो. जो आत्म्याने भरलेला आहे तो नम्र असतो. बघा, नम्रता म्हणजे गाईचं स्वरूप नाही. येशू नम्र होता का? हो की नाही? किती लोकांना वाटतं येशू नम्र होता? नम्र होता? बरं, एक व्यक्ती त्याच्या शाळेच्या चौकात उभा आहे आणि तो पूर्ण चाबूक करत आहे आणि लोकांना मारत आहे. त्या व्यक्तीला तुम्ही नम्र मानला? त्याच्या थोडं पुढे जाते शिवसेनेचे जे भवन आहे त्या भवनाजवळ जा, तिथे एक व्यक्ती उभा आहे जो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हणत आहे तुम्ही सापाची पिल्ला आहात नरकात जा. तो व्यक्ती नम्र आहे? तो व्यक्ती नम्र आहे का? तो व्यक्ती नम्र आहे का? म्हणजे आपण ज्याला नम्र म्हणतो आणि बायबल ज्याला नम्र म्हणते ते काहीतरी चुकीचं. आपले विचार कदाचित नम्रतेविषयी म्हणजे कोणी या तोंडात मारा आणि गप्प बरा, तसं करा लगेच त्याला उत्तर देऊ नका. नाही का बाहेर सांगा गुरुवारी आपण असं ऐकलं, जे तोंडात मारले त्याला भेटायला उत्तर आकडते असं करायचं नाही. बायबल सांगतं, आपण बघतो नम्रता म्हणजे गप्प राहणं नाही, नम्रता म्हणजे वचनासाठी उभं राहणं. वचनासाठी कितीतरी श्रम झाला तरी उभं राहणं. आणि म्हणून आपण बघतो की चढाओढ ती सैतान आपल्यामध्ये टाकतो, चढाओढीचे विचार सैतान आपल्यामध्ये टाकतो. बायबल आपल्याला सांगते हा चढाओढीचा विचार सगळ्यात पहिले याचा उद्भव सैतानाकडनं झालेला आहे. सैतान आपल्या मनात म्हणाला की मी स्वर्गात जाऊ, मी असं करेन, मी तसं करेन, मी हे होईल, मी ते होईल. मी जिथं आलं तिथं समजायचं आता काय शिरलेलं आहे, म्हणून त्या मेंढराकडे त्यावेळेस तो बघतो, दाविदाला त्यावेळेस तो बघतो आणि तो म्हणतो की या मेंढरामध्ये वेगळी चढाओढ लागलेली आहे, ते एकमेकांना मारण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोण मोठा, तू मोठा की मी मोठा हे सिद्ध करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहे. पण ते करण्यापासून मी यांचा मेंढपाळ आहे, मी यांना थांबवतो, मी यांच्या डोक्यावर तेलाचा भेट करतो, त्यांच्या डोक्यावर यांच्या मस्तकावर मी तेल ओततो, जेणेकरून यांच्यातील चढाओढ आता कमी होऊन जाईल. आणि ज्यावेळेस आपल्या
तेलाचा अभिषेक तो तुम्हाला आणि मला मिळतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला नम्र राहण्यासाठी देखील कसली गरज आहे? तुम्हाला जर आजपर्यंत वाटत असेल मी खूप माझ्या वादाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते, नम्र राहण्याचा प्रयत्न करते, पण माझ्यासाठी होत नाही, तर आज एक रस्ते तुम्हाला सांगेल. देवाकडे मागा, मला आत्म्याने भर. तुम्हाला सांगावं पण लागणार नाही, तुम्ही आपोआप नम्र राहणार. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरं आणि शेवटचं कारण की का बरं तो त्याच्या मेंढरांना त्यांच्या डोक्यावरती तेलाचा अभिषेक करतो, तर त्याच्या मागचं तिसरं कारण असतं की ते जे मेंढर आहे ते मेंढर वारंवार जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये ते लोक त्यांचं जे रोजचं खाणं आहे किंवा त्यांचं रोजची जी डे टू डे लाईफ आहे ती त्या जंगलामध्ये किंवा काटेकुसळ्यांमध्येच आहे. आणि त्या ठिकाणावरती राहत असताना त्यांना रोज आणि रोज काय होते? इजा पोहोचते. त्यांना रोज जखमा होतात, त्यांचं रोज रक्त निघतं आणि त्या रक्ताला थांबवण्यासाठी, त्या जखमाला भरून काढण्यासाठी जो मेंढपाळ आहे तो तेलाचा वापर. प्रेज द लॉर्ड. तो मेंढपाळ काय करतो? तेलाचा वापर करतो. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं, बायबल सांगतं आपल्याविषयी जर त्याला आपण आपल्या जीवनाशी जर लागूकरण केलं तर आपण रोज आणि रोज ज्यावेळेस ख्रिस्ती जीवन जगतो, लोकांच्या बोलण्याने वागण्याने तुम्हाला आणि मला जगणं काय होतं? तुम्ही ज्या व्यक्तीसाठी गुडघ्यावरती आहात, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही दिवस रात्र मध्यस्थी करत आहात, ज्या व्यक्तीने प्रभूमध्ये यावयासाठी तुम्ही दिवस रात्र श्रम करत आहात, त्याच विशेष लोकांकडून तुम्हाला जखम दिली जाईल. काय केली जाईल? त्याच लोकांकडून तुम्हाला जखम दिली जाईल. तेच लोक तुम्हाला असं काही बोलतील, तेच लोक तुमचा असा अपमान करतील, तेच लोक तुम्हाला इतकं नको ते बोलतील की तुमचं मन अगदी निराश आणि हताश होऊन जाईल. आणि मग तुम्हाला वाटेल की याला माझ्या कष्टाची काहीच किंमत नाही, मी यासाठी रोज इतका प्रयत्न करते, मी यासाठी रोज इतका प्रयत्न करतो, पण याला माझ्या कष्टाची किंमत नाही. तुम्ही हताश व्हाल, तुम्ही निराश व्हाल आणि तुम्हाला गिव्हअप करण्याचं मन होईल की नाही, आता उद्यापासून मी त्या ठिकाणावरती जाणारच नाही, उद्यापासून त्या लोकांना वचन सांगणारच नाही, उद्यापासून मी असं करणारच नाही. त्यावेळेस पवित्र आत्मा येतो आणि आपल्याला सगळ्या जखमा भरून. तुम्हाला वाटतं तिच्याशी राग धरावा, तुम्हाला वाटतं तिच्याशी भांडण करावं, पण पवित्र आत्मा येतो तुम्हाला सांगतो म्हणजे सगळ्या जखमांवरती, आपल्या सगळ्या जखमांवरती जे फिजिकल असतील तर आपल्याला शरीरात होत आहे, हर्ट्स आहे, पेन आहे, त्यातून बाहेर निघण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला सांगेल. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना एक बोललो, त्यांनी मला सांगितलं की मी माझ्या वडिलांशी कित्येक वर्ष बोलले. काय सांगितलं? एक बहीण माझ्या वडिलांनी मला सांगितलं माझा भाऊ आहे त्याच्याशी कित्येक वर्ष बोलले. एक मुलगा आहे त्याने सांगितलं माझ्या आईशी कित्येक वर्ष झाले संबंध तोडून टाकलेले. का बरं? का बरं? कारण खूप आपण त्यांना विचारलं का बरं, ते म्हणतात मला नाही माहित. ते कसे आहे तुम्हाला आत्म्याने भरा, हे सर्व दुःख तुमच्या हृदयात परमेश्वर काढेल. बायबल सांगतं सगळ्यात तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला सगळ्यात मोठी शिक्षा द्यायची असेल ती काय द्यायची? त्याला क्षमा करून द्यायची. त्याला काय करायचं? क्षमा करून टाकायचं. क्षमा करणं हे तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं आहे, पण त्याच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा आहे. तुम्ही त्याची इतकं वाईट केलं तरी आम्हाला चांगलंच करतो, मी इतकं वाईट केलं तरी मला चांगलंच करते. तुम्ही नाही, मी नाही याचं चांगलं करणार आहे, तर तुमच्या आणि माझ्या मस्तकावरती जो तेल ओतणार आहे तो स्वर्गीय पिता, तो तुम्हाला आत्म्याने भरतो आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला आनंद करतो. तो पवित्र आत्मा तुमच्या जखमा भरतो. तो पवित्र आत्मा तुमच्या विचारात येणारे सगळे विचार, तुमच्या डोक्यात येणारे सगळे विचार काढून टाकतो आणि तुम्हाला रोज आणि रोज आणि रोज आणि रोज प्रभूमध्ये चालायचं आहे. तो येशू मसीह. म्हणून आपण बघितलं की आत्मत्यागाविषयी आपण सुरुवात केली की आत्मत्याग आणि स्वतःला नाकारणं, स्वतःची इच्छा बाजूला ठेवून ख्रिस्ताच्या देवाच्या इच्छेची स्वतःला संलिग्न करणं, अलाइन करणं आणि ते करत असताना वधस्तंभ घेऊन चालणं. वधस्तंभाचा अर्थ होतो पापाला नाकारणं आणि पाप जर तुम्हाला नाकारायचं आहे तर पवित्र आत्मा लागेल आणि पवित्र आत्मा मग आपल्या जीवनात कशा पद्धतीने येतो आणि कशा पद्धतीने आपल्याला 3 भागांवरती विजय मिळवण्यास आपल्याला सहाय्य मदत करतो हे सर्व आपण ऐकलेलं आहे. आपण क्रूसाकडे वाटचाल करत आहोत, आपण स्वर्गाकडे वाटचाल करत आहोत, आपण आपल्या ख्रिस्ताकडे वाटचाल करत आहोत आणि वाटचाल करत असताना आपल्याला पवित्र आत्म्याची सगळ्यात जास्त आपल्याला कसली गरज आहे? पवित्र आत्म्याची. कोणाकडे जर घर नसेल चालेल, कोणाकडे गाडी नसेल चालेल, कोणाकडे चांगलं नोकरी नसेल चालेल, कोणाकडे चांगलं शिक्षण नसेल चालेल, पण आज आत्म्याने भरल्याशिवाय कारण हे जग आणि जगाला सर्व काही नष्ट होणार आहे, पण
जो आत्मा आज तुम्ही दुनियामध्ये मिळवा, जो आत्मा आज तुम्ही प्रार्थनेने तुम्हाला मिळेल, तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही, तो तुम्हाला कधीच टाकणार नाही. ज्या प्रकारे त्या 5 स्त्रियांकडं तेल होतं, तेल आत्म्याचं प्रतीक आहे. त्या स्त्रिया पवित्र आत्म्याने भरलेल्या होत्या म्हणून त्या स्वर्गात गेल्या. कदाचित त्यांचं या पृथ्वीवरचं जीवन चांगलं नव्हतं किंवा त्यांना कष्ट झाले असतील, पण एक दिवस आला, तो वर आला आणि तो वर त्या स्त्रियांना घेऊन गेला. तुम्ही आणि मी बंधू आहोत, तुम्ही आणि मी त्या 5 कुमारी आहोत. आपण वाट बघत आहोत या 40 दिवसांमध्ये आपल्या कुपीतलं तेल भरत आहोत, भरत आहोत, भरत आहोत, कारण एक दिवस आपला वर येणार आहे आणि तुम्हाला आम्हाला घ्यायचा. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. परमेश्वर करो या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद करो. या सगळं प्रार्थना करूया. लेकिन जीसस हो धन्यवाद येशू, धन्यवाद देतो तुला स्वर्गाच्या महान गौरवशाली पिता परमेश्वर तुझ्या नावात तुझ्या जनाकडे तो उपकार आभार मानतो तुझ्या सेवेबद्दल परमेश्वर प्रभू. कारण देवा आम्ही आत्मत्याग करत असताना परमेश्वर प्रभू स्वतःला नाकारतो आणि वरस्तव घेऊन चालतो परमेश्वर प्रभू. आमच्या मनातले सगळे पापाचे विचार आम्ही काढून टाकतो देवा आणि तुला आवडणाऱ्या विचारांना आम्ही आमंत्रण करतो परमेश्वर प्रभू. त्या पापापासून लांब राहण्यासाठी देवा आमचा आत्मा उत्सुक आहे, परंतु आमचं शरीर एक कमजोर आहे देवा. आणि त्या शरीरावर जय मिळवण्यासाठी जो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा कशा पद्धतीने आमच्या जीवनात काम करतो, कशा पद्धतीने आमचं संरक्षण करतो, कशा पद्धतीने आम्हाला चालवतो देवा ते तू आज आम्हाला शिकवलं त्याबद्दल तुझं कारण आभार मानतो. हो धन्यवाद परमेश्वर प्रभू. इथं माझ्या उपस्थित प्रत्येक भावासाठी, बहिणीसाठी, आईसाठी मी मध्यस्थी करतो परमेश्वर प्रभू. तुझ्या आत्म्याची ओढ द्या प्रत्येकावरती कर. ज्या प्रकारे पेंटिकॉस्टच्या दिवशी 120 लोकांवरती ते मांडीच्या पोळीवरती जमलेले असताना प्रार्थना करत असताना ज्या प्रकारे तुझ्या आत्म्याने ते भरून गेले परमेश्वर प्रभू, त्यांचं जीवन बदलून गेले देवा. त्याच प्रकारे देवा तुझ्या आत्म्याची ओढ या मंडळीवर कर. त्यांनी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीवर कर प्रभू. आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे लोक असू दे तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो आणि तुला आणि तुला आणि तुलाच गौरव देणं पाहिजे जीवन. बरोबर देवा माझी योग्यता आणि पात्रता असताना केवळ तुझ्या दया आणि कृपेमुळे मला तुझं वचन सांगण्यास सुरुवात केली तुझं कारण मी आभार मानतो. सर्व मान सन्मान गौरव तुझ्या नावात देतो. त्या ठिकाणी निघतो आणि केवळ तूच जाऊ दे हीच तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. देवाच्या नावाच्या प्रत्येकाच्या हृदयात केलेल्या देवा या दिवसामध्ये प्रभू 100% घेऊन येईल अशी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो की तू विपत्त होत असताना कधी ना विपत्त होणारी तुझी उपस्थिती आम्हा प्रत्येकासोबत या स्वीकारून परमेश्वर. आतापर्यंत सांभाळलं चालवलं तुझं उत्तर आणि आभार मान. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू येशू नावात नाव करून तू ऐकून देवा करो या वचनाद्वारे तुम्हाला